हॅलो, मी माया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत मराठवाड्यातील एकदम अशी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे. तर त्या रेसिपीचं नाव आहे धिरडी आणि आमरस. मराठवाड्यामध्ये उन्हाळा म्हटलं आणि आंब्याचं सीझन असलं की धिरडी प्रत्येक घरामध्ये बनवल्या जाते. आणि धिरडी हा असा प्रकार आहे मिक्स पिठाचं, जसं आपण डोसे वगैरे बनवतो त्याच प्रकारे हा देखील पदार्थ बनवतात आणि खायला एकदम मस्त लागतं. तर चला तर मग बघूया. तर येथे ज्वारीचं पीठ घेतलंय मी, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय. आणि 1 वाटीला पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. आणि पाऊण वाटीच्या हाफ बेसन घेतलंय. आणि त्यामध्ये आपल्या चवीपुरतं मीठ, हळद आणि लसणाची पेस्ट टाकायची. आता सर्व टाकून झाल्यानंतर सर्व पिठामध्ये हळद, मीठ आणि लसणाची पेस्ट टाकलेली आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण डोशासाठी जसं बॅटर बनवतो त्याच प्रकारे एकदम जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही, मीडियम असं पीठ पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि अर्धा घंटा तरी त्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं. उन्हाळा सुरू झाला की आंबे यायला लागतात आणि रसाचे आंबे आले की लगे मग मी मम्मीला माझ्या हे काहीतरी उन्हाळ्यामध्ये 3-4 वेळेस तरी करायला लावायची धिरडी आणि रस. कारण मला खूपच आवडायचं. जेवढं पुरी आणि पुरणपोळीसोबत आमरस आवडत नाही तेवढं मला धिरडी आणि कुरडईसोबत जास्त आमरस आवडतो. तर तिचं बघूनच मी पण शिकली आहे. आणि तुम्ही पण अशा प्रकारे घरी तयार करून बघा, एकदम मस्त लागतं खायला. तर अशा प्रकारे माझं पीठ मिक्स करून घेतले मी. आता ते अर्धा घंटा तरी मी त्याला तसंच ठेवणार आहे. तोपर्यंत रस बनवून घेते. आणि रसासाठी पण आंबे मी बरेच बघितले, पण इकडे मला माहिती नाही कुठे रसाचे आंबे भेटतात काय. खूप बघितलं पण जे भेटले तर ते पण गोड होते. तर त्याचंच करू म्हणून नाही का आणले मी आणि त्याचाच आता रस करते.
तर इथे बघू शकता मस्त असा रस बनवून तयार झालाय. तर आता मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवते कारण मला थंडच रस खूप आवडतो. तर आता इथे आपण धिरड्या कशा करायच्या तर ते बघूया. तर इथे मी पॅन गरम करून घेतलाय सर्वात आधी आणि गरम झाल्यानंतरच त्यावरती जे बॅटर बनवलंय आपण तर ते टाका. त्यानं काय होतं, जर आपण थंड पॅनवरती टाकलं तर लगेच खाली चिटकायला लागतं. म्हणून कधी पण डोसे करा तुम्ही अथवा धिरडी करा तर पॅन गरम झाल्यानंतरच ते बॅटर टाका. तर खालची बाजू मस्त शेकल्या गेली आहे माझी, म्हणून कलर चेंज झालाय धिरडीचा. तर वरतून थोडंसं तेल लावून मस्त दुसरी पण साईड त्याची मस्त खरपूस कलरची येईपर्यंत मस्त भाजून घ्यायची. खरपूस कलर आल्यानंतरच धिरडी शेकली गेली आहे असं समजायचं. आणि जेवढं खरपूस कलर आपण येईपर्यंत दोन्ही साईड शेकू तेवढं खाण्याला पण एकदम टेस्टी मस्त लागतं. तर इथे बघू शकता माझे दोन्ही साईड मस्त असं भाजून झाल्यात खरपूस. आता लागलीच मी दुसरंही बनवते, अशाच प्रकारे बनवून घेते. आणि जर आपल्याला आमरस सोबत आवडत नसेल तर त्यामध्ये तुम्ही काय करा, बटाटा किसून टाका मस्तपैकी, हिरवी मिरचीची पेस्ट टाका, कोथिंबीर टाका आणि अशाच प्रकारे धिरडी करून घ्या. खायला एकदम टेस्टी एकच नंबर लागतं. नाश्त्याला म्हणून पण तुम्ही खाऊ शकता किंवा लेकरांना पण तुम्ही टिफिनला वगैरे देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन बाय.